सर्वजण बघू शकतो। आणि मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा इनॉग्रेशन केलं होतं तेव्हा सांगितलं होतं 240 किलोमीटर प्रति घंटा वादळ आलं तरी याला काय होऊ शकत नाही। नवयुगा कंपनी हीच ती कंपनी ज्याचं VSR म्हणजे अजितदादांच्या घटनेमध्ये जी कंपनी इन्व्हॉल्ड आहे त्या कंपनीचं आणि या नवयुगा कंपनीचं कुठेतरी संबंध आहे। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी स्टेटमेंट केलं होतं, लोकांनी मिसिंग लिंकवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो व्हिडिओ हे सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते आणि त्याचं उत्तर देत असताना मुख्यमंत्री साहेब बोलले की एक पावसाळा जाऊन द्यावा लागतो ड्युरेबिलिटी टेस्टसाठी। एक तर टेक्निकली आणि तुम्ही इंजिनिअरिंगच्या भाषेत हे बोललं तर हे स्टेटमेंट तसंच चुकीचं होतं। आणि मग आमचं एवढंच म्हणणं होतं म्हणजे काय दगड कोसळले त्याच्यानंतर आतून जे पाण्याचे फवारे आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले ते सुद्धा ड्युरेबिलिटी टेस्टचा हा विषय होता का? त्यामुळे कुठं ना कुठंतरी ही जी काय मिसिंग लिंक आहे त्यातून विकास हा कुठेतरी मिसिंग आम्हाला वाटतो, सेफ्टी कुठेतरी मिसिंग वाटते आणि लिंक कशाला आहे तर करप्शनला तिथं लिंकिंग आहे असं आमचं ठाम मत आहे। बऱ्याच ठिकाणी बरेच नवीन प्रोजेक्ट अशा पद्धतीने तिथं कुठेतरी खराब झालेले, तिथं रस्त्याला क्रॅक पडलेले गळताना आपण सर्वजण बघू शकतो। आणि मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा इनॉग्रेशन केलं होतं तेव्हा सांगितलं होतं 240 किलोमीटर प्रति घंटा वादळ आलं तरी याला काय होऊ शकत नाही। खूप मोठा पाऊस आला तरी याला काय होऊ शकत नाही। कॅनडा, स्पेन इथं याचं डिझायनिंग झालेलं आहे। मग एवढं सगळं होऊन सुद्धा परवाच्या पावसामध्ये आत्ताच्या आत्ता इनॉग्रेशन केलेला 2 महिन्यापूर्वी इनॉग्रेशन केलेला हा जो रस्ता आहे, तो जो टनल आहे, तो जो लीक होत असतील, पाण्याचे फवारे सगळीकडनं उडत असतील, रस्ते क्रॅक होत असतील, मग कुठं ना कुठंतरी आम्हाला शंका 100% त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येते। त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे क्वालिटीचं काम झालं पाहिजे, शब्दाचा खेळ तिथं नको। फक्त ह्याच्यामध्ये काय झालंय की ज्या कंपनी याच्यामध्ये जबाबदार आहे, नवयुगा नावाची एक कंपनी आहे, कुठली आंध्राची आहे, एफकॉन नावाची एक कंपनी आहे। नवयुगा कंपनी हीच ती कंपनी ज्याचं VSR म्हणजे अजितदादांच्या घटनेमध्ये जी कंपनी इन्व्हॉल्ड आहे त्या कंपनीचं आणि या नवयुगा कंपनीचं कुठेतरी संबंध आहेत हे आम्ही आधी सुद्धा सांगितलेलं आहे। पण दुर्दैवाचं VSR कंपनीवर कारवाई झाली नाही। त्याच्याच बरोबर हा जो प्रकल्प आहे मिसिंग लिंकचा हा सुद्धा नवयुगा कंपनीला दिला गेला। ती आंध्राची कंपनी आहे, तिथे असणारे जे मुख्यमंत्री आहेत आणि जे देशामध्ये असणारे जे एव्हिएशन मंत्री आहेत त्यांचं सुद्धा या कंपनीचं लेणं घेणं आहे। त्यामुळे कुठं ना कुठंतरी कंपनीला वाचवलं जातं। जर एवढा मोठा ब्लंडर झाला असेल, तिथं जर पाणी लिकेज झालं असेल, रस्ते तुटले असतील तर आमची सरकारला मागणी आहे की एफकॉन कंपनीवर आणि नवयुगा कंपनीवर जे हे 2 कॉन्ट्रॅक्टर 7,000 कोटीचं काम त्यांनी घेतलं होतं त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का असा आमचा साधा प्रश्न आहे। कनेक्टिंग लिंकचं जेव्हा उद्घाटन झालं होतं त्याच्या आदल्या दिवशी सुप्रियाताई ट्रॅफिक मध्ये सापडले होते। मुख्यमंत्र्यांनी जाहीर भाषणात सांगितलं होतं की ताईंना की परत तुम्हाला ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही। काल 7 ते 8 शेवटचं ट्रॅफिक असं म्हटलं होतं, काल 7 ते 8 तास ट्रॅफिक बघायला मिळालं। आता बघा ना, म्हणजे त्यावेळेस ताईंनी काय भूमिका मांडली होती, तिथे असणारे सामान्य लोक रस्त्यात जे अडकलेले आहेत त्यांची भूमिका तिथं मांडली। त्याच्यावर बोलत असताना राजकीय टिप्पणी ही मुख्यमंत्री साहेबांनी केली। ताईंना परत कधी तिथं ट्रॅफिकमध्ये अडकायला लागणार नाही। पण दुर्दैव असं 2 महिन्यातच 7,000 कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट इनॉग्रेट झाल्यानंतर दगड कोसळले, त्यानंतर पाणीच्या फवारे आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले, रस्ते क्रॅक झाले। याच्यात काल 8 ते 10 तास ट्रॅफिक आपल्या सर्वांना तिथं बघायला मिळालं। त्यामुळे कुठं ना कुठंतरी फक्त हे सरकार बोलतं एक करतं दुसरं अशी आजची भूमिका आहे।